कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा। रामकृष्ण हरी भाविक हो, आजपासून आपण दररोज सकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील काही ओव्यांचं दररोज नित्यनियमानं निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दररोज प्रयत्न करणार आहोत असं याकरता म्हणत आहे। आपण सर्वजण वारकरी पंथाचे पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नामदेवराज जसं म्हणले, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा। आपण फक्त प्रयत्न करू, नियम चालू ठेवायचा का बंद करायचा हे संपूर्णतः भगवंताच्या हातात आहे। आणि म्हणून आज मी आपला समोर बोलत असताना पहिल्यांदाच प्रयत्न करूया असं म्हटलं। आपण प्रयत्न करू, भगवान परमात्मा नियम चालवण्याच्या या कार्यामध्ये आपली मदत करतील, किंबहुना आपल्याला तशी प्रेरणा देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करूया। आजचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवशीच आपण अगदी पहिल्या ओवीपासून ज्ञानेश्वरीच्या ओवीबद्ध चिंतनाला आरंभ करत आहोत। पहिला अध्याय अर्जुन विषाद योग असं या अध्यायाचं नाव आहे। या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताच्या समोर आपली युद्ध करण्याबद्दलची मनाची जी असमर्थता आहे ती असमर्थता भगवंताकडे प्रगट केलेली आहे। कोणताही ग्रंथ म्हणलं की आरंभाला आपल्याला सर्व संतांनी आणि सर्व आपल्या संप्रदायाच्या गुरुजनांनी मंगल केलेलं आढळून येईल। ज्ञानोबारायांनी सुरुवातीला मंगलच केलेलं आहे, नमन केलेलं आहे। कुणाला नमन केलंय? आद्य तत्वाला ज्ञानोबारायांनी नमन केलंय। ओम नमो जी आद्या सुरुवातीला ओम तत्व, ओमचं विवेचन पुढे येणार आहे। आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकर महामंडल मस्तकाकारे, हे ओम तत्वाचं विस्तारीकरण पुढे ज्ञानोबाराय निरूपणामध्ये आपल्याला मांडणारच आहे। इथं ज्ञानोबारायांनी ओमला काय म्हटलंय? ओमला आदितत्व, आद्य तत्व असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय। हे आद्य तत्व याचं प्रतिपादन करण्याची क्षमता कुणामध्ये आहे? याचं विवेचन, याचं निरूपण करण्याची शक्ती कुणामध्ये आहे? तर ज्ञानोबाराय म्हणतात, हा ओम नावाचा विषय फक्त वेदानं प्रतिपादन करण्यायोग्य आहे, किंबहुना याची समर्थता, याचं सामर्थ्य फक्त वेदामध्ये आहे। वेदच ओम या तत्वाचं प्रतिपादन करू शकतात। वेद प्रतिपाद्या। पुन्हा ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय स्वसंवेद्या, जे स्वतःला पूर्णपणे आणि योग्य पद्धतीनं जाणू शकतं, दुसरं कोणीही याला जाणू शकत नाही। जसं की आपल्याला
हरिपाठामध्ये सुद्धा आलेला आहे विषय. तेथील प्रमाण नेनवे वेदांशी. इथं तरी ज्ञानोबराय याला फक्त वेदच जाणू शकतात असं म्हणतात, पण हरिपाठामध्ये तर ज्ञानोबरायांनी वेद सुद्धा असमर्थ ठरतो असं विवेचन केलेलं आहे. मग याला जाणावं कुणी? हा स्वतःला जाणू शकतो, इतर कुणीही याला जाणू शकत नाही असं ज्ञानोबरायांचं निरूपण आहे. ज्ञानोबराय म्हणतात हा फक्त स्वतःला पूर्णपणे, हाच एकटा स्वतःला पूर्णपणे जाणू शकतो आणि स्वतःला योग्यपणानं जाणू शकतो असं एक आत्मरूप, एक चित्ततत्व किंबहुना या चित्ततत्वाचा, या आत्मतत्वाचा आम्ही जय जयकार करतो, किंबहुना जय जयकार असो अशी गर्जना आरंभाला प्रभू ज्ञानोबरायांनी या ग्रंथाच्या आरंभाला केलेली आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही शुभ कार्यामध्ये विघ्न येऊ नये. विघ्नहर्त्या गणेशजीचं वंदन करण्याची एक परंपरा आपल्याकडे आहे. आपण सर्वजण गणेशाची वंदना करतो. का? कारण त्याच्या आरतीमध्येच लिहिलेलं आहे, सुखकर्ता दुःख हरता. हा भगवान गणेश सुखकर्ता आहे, सुख प्राप्त करून देणारा आहे आणि दुःखाचं हरण करणारा आहे. विघ्नहर्ता गणेश अशी याला उपाधी दिलेली आहे. विघ्न, या विघ्नाचं हरण करणारी देवता म्हणून गणरायाला आपल्या वाङ्मयामध्ये मान्यता आहे, आपण सर्वजण जाणताच. ज्ञानोबराय दुसरं नमन गणरायाला करतात. ज्ञानोबराय म्हणतात, देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. या ठिकाणी ज्ञानोबराय गणेशाचं वंदन करत असताना, गणेशाची स्तुती गात असताना, या गणेशाची स्तुती कोण गात आहे? तर इथं ज्ञानोबराय स्वतःची ओळख करून देतात. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. निवृत्ती दास ज्ञानेश्वर अशी स्वतःची ओळख करतात. इथं ज्ञानोबरायांची गुरुविषयीची असणारी पराकोटीची आदराची भावना ज्ञानोबरायांनी प्रगट केलेली आहे. मी कोण? माझ्यासारखा जर असता तर त्यानं स्वतःच्या नावाची आणि स्वतःला अनेक विशेषणं लावून स्वतःची बढाई केली असती. पण ज्ञानोबराय तसं करत नाहीत. ज्ञानोबराय ज्यांच्यामुळे मला हा अधिकार प्राप्त झाला त्यांचा उल्लेख अगोदर करणं आवश्यक आहे हे ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी या ठिकाणी ओळख करून देत असताना मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास अशी स्वतःची ओळख करून दिलेली आहे. मी ज्ञानेश्वर असं नाही म्हणले. मी कोण? मी निवृत्तीदास. मी आज या योग्यतेला प्राप्त कुणामुळे झालो? तर मी आज या योग्यतेला प्राप्त किंबहुना गीतेसारख्या भगवंताच्या लेखनीला अलंकार चढविण्याचं सामर्थ्य, अलंकार चढवण्याची कलाकुसर प्राप्त होणारा कलाकार कुणामुळे ठरलो? तर याचं उत्तर ज्ञानोबराय देतात की श्री संत निवृत्तीनाथ महाराज
यांच्यामुळं आमच्याकडे ही योग्यता आली, नाहीतर आम्ही या योग्यतेचे नसतो कदाचित, असं ज्ञानोबारायांना म्हणायचं आहे. आता या योग्यतेचे ज्ञानोबाराय होते का नव्हते यावर कीर्तनामधून वगैरे वेगळं चिंतन मांडता येईल. इथं आपण ज्ञानोबारायांना जे म्हणणं अभिप्रेत आहे, ज्ञानोबाराय जी स्वतःची अनुभूती, स्वतःची प्रचिती आपल्या समोर ठेवायला लागलेले, त्या प्रचितीचं निरूपण करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून प्रभू ज्ञानोबाराय म्हणतात, मी निवृत्ती दासू, मी निवृत्तीचा दास, निवृत्तीनाथ महाराजांचा सेवक. ज्ञानोबा, हे गणेशा, तुला उद्देशून काहीतरी मला बोलायचंय. काय बोलायचंय? तू सगळ्यांच्या मतीमध्ये प्रकाश टाकणार आहेस. सकल मती प्रकाशू, सगळ्याच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा बुद्धिदाता तू आहेस. तुला माझा नमस्कार आहे, असं ज्ञानोबारायांना या ठिकाणी गणेशाला म्हणायचंय. प्रभू गणरायाला बुद्धीची देवता आपण सर्वजण मानतो. ज्ञान हे प्रकाशमय, अज्ञान अंधकारमय. आपण ज्यावेळी श्रीमद भागवतामध्ये आरंभाला, भागवत महात्म्य आरंभाला शौनकांचं वाक्य ऐकतो, किंबहुना शौनकांनी आपल्या अंतःकरणात असलेली अज्ञान अंधकाराची भावना आणि आपल्या हृदयगत असणारा अंधार दूर करण्याकरता ज्ञानमय प्रकाशाचं तेज सुतांच्या ठिकाणी आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख सूत महोदयांचा, उग्रश्रवा सूत यांचा केलेला आपल्याला आढळतो. यावरून असं लक्षात येतं, माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात गडद अंधार जर कुठला असेल तर तो अंधार आहे अज्ञानाचा अंधार. आणि या अज्ञान अंधकारामधून बाहेर निघण्याकरता, किंबहुना या अज्ञान अंधकारामध्ये जीव असा कुठेतरी काहीतरी असा चाचपडत जो जीवन जगतोय, या चाचपडीमधून जर जीवाला बाहेर निघायचं असेल, या चाचपडीमधून जर जीवाला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल, तर मग मात्र ज्ञान प्रकाशाची आवश्यकता माणसाच्या जीवनामध्ये आहेच. ज्ञानी माणसाचं जगणं मग त्या अध्यात्मातलं असू द्या, नाहीतर व्यवहारातलं असू द्या, दोन्हींच्या जगण्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक आहे हे लक्षात येईल. आपण बघा, व्यवहारामध्ये सुद्धा अज्ञानी असणारा माणूस त्याला कोणीही फसवेल, आणि अध्यात्मामध्ये जो अंधारात आहे माणूस, अज्ञानी माणूस आहे, त्याला तर तो स्वतःही फसवू शकतो, दुसऱ्यांनी तर जाऊ द्या. किंबहुना अज्ञानाच्या अंधकारामध्ये राहणं ही स्वतःची स्वतःने केलेली फसवणूकच आहे असं समजायला सुद्धा वाव आहे. आणि म्हणून जीवनामध्ये ज्ञान प्रकाशाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्ञानोबारायांनी ही ज्ञान प्रकाशाची आवश्यकता या ग्रंथाच्या आरंभालाच प्रगट केली, आणि तो ज्ञान प्रकाश आमच्या जीवनामध्ये यावा याच्याकरता बुद्धिदाता गणेशाची आराधना ज्ञानोबाराय ग्रंथारंभाला करताना दिसतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे देवा गणेशा, तू कोण आहेस? तू सकलमती प्रकाशू आहेस. तू कोण आहेस? तर तू सर्वांच्या बुद्धीला ज्ञानमय प्रकाश देणारा ज्ञानदाता आहेस. आणि हे ज्ञानदात्या गणेशा, म्हणूनच मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास, निवृत्तीनाथ महाराजांचा सेवक,
निवृत्तीनाथ महाराजांचा एक पाईक तुझ्याकडे विनवणी करतो, तुझ्याकडे आराधना करतो की माझ्याही बुद्धीमध्ये गीतार्थाचं तत्व समजण्याचं ज्ञान तू प्रगट करावंस. तो ज्ञानप्रकाश, ते ज्ञानतेज आमच्या जीवनामध्ये यावा, याकरता मी तुझी आराधना करतो. प्रभू गणेशाची वंदना ज्ञानोबराय या अध्यायाच्या 2ऱ्या ओवीमध्ये करतात. माणसानं द्या म्हणल्याच्या नंतर देण्याची सहज प्रवृत्ती कुणाचीही नसते. मग एखाद्याकडून काही काढून घ्यायचं असलं तर काय करावं लागतं? त्याला एक गोष्ट जमली पाहिजे. कोणती? अंगाला हात न लावता समोरच्याला गुदगुल्या करण्याची कला माणसाला अवगत झाली पाहिजे. म्हणजे नुसत्या आपल्या बोलण्यानं त्याच्या अंतःकरणामध्ये उकळ्या फुटल्या पाहिजेत. असं गुदगुल्या झाल्या पाहिजे, त्याला हसू आलं पाहिजे. कधी येतं हसू? हे हसू तेव्हा येतं जेव्हा आपण त्याची खूप चांगली स्तुती करतो. खूप चांगली स्तुती केली की माणसाच्या अंगाला हात न लावता त्याला गुदगुल्या करता येतात. आणि मग ज्ञानोबराय गणपती बाप्पाच्या अंगाला हात न लावता त्यांना गुदगुल्या करणार आहेत, म्हणजे त्यांची स्तुती करणार आहेत. पण ही स्तुती ऐकण्याकरता, या स्तुतीचं निरूपण ऐकण्याकरता आपल्याला एक दिवस वाट बघावी लागणार आहे. तर आपण उद्या सकाळी ही स्तुती गणरायाची ज्ञानोबरायांनी केलेली, आम्ही केलेली नाही. आम्हाला कळतच काय आणि येतच काय? आम्हाला तर काय येत नाही, तुम्हाला येत असेल कदाचित, क्षमा असावी, जीभ घसरली थोडी. ज्ञानोबरायांनी गणरायाची केलेली स्तुती आणि या स्तुतीचं निरूपण आपण उद्याच्या भागामध्ये ऐकणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. सर्वांना शुभ दिन. आपल्या सगळ्यांचा दिवस आनंदामध्ये, सुखामध्ये, संत विचारांचे पाईक असणाऱ्या आपण सर्वांनी सद्विचारानं आजचा दिवस घालवावा अशी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आजचं हे ज्ञानेश्वरीचं निरूपण या ठिकाणी थांबवतो. परत भेटूया उद्या सकाळी यूट्यूब चॅनल विजयानंद महाराज आघाव श्री क्षेत्र परळी वैजनाथ या ठिकाणाहून. तोपर्यंत जय रामकृष्ण हरी. परत उद्या भेटूया.